आपण पाहतो 48 ग्रामीण संघांना कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय आणि संपूर्ण कल्याण डोंबिवलीचे संघ आहेत. 7,500 प्रवेश आणि मोठ्या संख्येने खऱ्या अर्थानं 48 पेक्षा जास्त संघ इथे उपलब्ध होते. पण सुरुवातीला जे 48 संघ आले त्यांना आकाश भोईर यांनी प्राधान्य दिलं. आई गावदेवी चषक 2024-25 मध्ये अनेक फिरकेपटू आला. सर्वेश बॉलिंग मार्कवरती. कपिलला आपण बघितलं फर्स्ट ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी नव्हती. पहिल्या षटकामध्ये जरूर 17 धावा आल्या, त्यामुळे तिसरा फ्रेश गोलंदाज सर्वेश. खेचून मारण्याचा प्रयत्न एज आहे मागे बिहाइंड द विकेट. विकेट किपरचा हाताला बॉल लागला सिद्धूचा. तो बॉल उडाला देखील होता पण सेकंड चान्स नव्हती. थर्ड मॅन फायनल थोडे दूर उभे होते. ऍक्शन रिप्ले. टॉप स्पिन होता, पडला बॉल बाहेर निघाला लागला. एज घेतली त्यानंतर आणि फ्लॅश स्लिपला बॉल लँड झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 25 थांबली आहे. 8 टाकण्याचा प्रयत्न करतात समीर. पॉपअपला एंड झालेला आहे. ऑन साईडला 3 फिल्डर आहेत. लांबून गुडघा टेकवलाय पण बॉल फार बाहेर होता. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग तिथून आणि बाहेर निघत असताना ऍक्शन रिप्ले. अगेन्स्ट स्पिन खेळतात. ओहो ही गुगली आहे. यावेळेला पूर्णपणे फसलाय समीर. ऍक्शन रिप्ले. त्याच पद्धतीने बॉल रिलीज केला पण तो बॉल पडला बरोबर आत आलेला आहे. फिरकीचं माहेरघर आहे वाडेघर. त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुमच्याकडे योग्य तंत्र असणं फार गरजेचं आहे. चारोखाने चित. टोला लागला बॉल हवेमध्ये. काही काल आपण बघितला स्ट्रायकिंग एंडला संधी आणि यावेळेला फलंदाज बाद. रनआउट. श्रावण ठाकूर बाद. यस विकेट पडले. थोडासा पॉज आहे त्यामुळे आताच आपण ड्रिंक्स ब्रेक करूया. वाडेकर ड्रिंक्स ब्रेक आता आहे. सो पाणी जर हवं असेल तुम्हाला तर पाण्याचं सेवन करा. ऍक्शन रिप्ले. डायरेक्ट हिट सिद्धूचा. श्रावण पॉपिंग क्रीजमध्ये. त्याची बॅट येईल त्या अगोदर तो आता थेट चाललाय पॅव्हलियनच्या दिशेने. सुपर बॉलिंग सर्वेश पाटीलला आपण पाहतोय ज्याची एक क्लिप व्हायरल झाली होती आणि त्या गुगलीवरती आकाश चोप्राने देखील समालोचन केलं होतं. फिरकी सिद्धू पाटील यांच्या तालमीमध्ये घडलेल्या सर्व खेळाडू आहेत ज्यामध्ये कपिलला आपण पाहतो आणि सर्वेशमध्ये हुबेहूब सिद्धू पाटील यांची छबी आपल्याला पाहायला मिळते. ही गुगली पा पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल आणि फलंदाजाला समजणार नाही. तुम्ही वारंवार जेव्हा सर्वेश सोबत सराव कराल तेव्हा कदाचित तुम्हाला त्याची गुगली समजेल. मला आठवतंय सेवाग एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणत होता की मुथय्या मुरलीधरन मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणता फिरकीपटू त्रास द्यायचा तर तो मुथय्या मुरलीधरन होता श्रीलंकेचा. आणि तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की सचिन सर पाजी जब नॉन स्ट्राइक एंड पे रहते थे तब मुझे वो बताते थे कि जब उसका थंब ऊपर आता है तब वो गुगली डालता है. आणि क्रिकेटचा गॉड फक्त या गोष्टी करू शकतो. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं सचिन सरांबद्दल की इतके ते सराव करायचे. ते टेलिकास्टमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट पाहायचे की गोलंदाज काय करतात. आणि खरंच सेवागला ती गुगली समजायची नाही. तेव्हा सचिन सर त्याला म्हणाले होते की जेव्हा त्याचा थंब बॉल रिलीज केल्यानंतर वरती येतो तेव्हा तो गुगली टाकतो. हे तुम्हाला पाहावं लागेल. टेनिस बॉल सीम पोझिशनला टाकल्यानंतर तो स्विंग होत नाही. त्याला तुम्हाला फिरवायचा असतो. रिलीज करत असताना बोटं फिरवायची असतात. त्यामुळे गोलंदाजाच्या हाताकडे तुम्हाला वारंवार बॉल रिलीज करत असताना लक्ष द्यावं लागतं. श्रावणच्या विकेटनंतर मैदानाच्या आतमध्ये स्लॉग हिटर सिद्धेश पाटीलचं आगमन. 25ला 3 विकेट. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. पूल करण्याचा प्रयत्न मात्र बॉल चाललाय मागे. फलंदाजासोबत विकेट किपर बीट शॉर्ट फील्ड करेल. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. डिसिप्लिन बॉलिंग. आतापर्यंत या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही. पाहुयात आपल्याला मेडन ओव्हर पाहायला मिळते का. शेवटचा बॉल थर्ड ओव्हरचा. तयार होतोय गोलंदाज सर्वेश पाटील. गुगली आली आहे सिली पॉइंटला आणि मेडन ओव्हर. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय सर्वेश पाटील. फिरकीचं माहेरघर आणि त्या फिरकीची जादू आपण बघितली. 2 गुगली आपण बघितल्या आणि दोन्ही गुगलीवरती फलंदाज फसले. एक समीर पाटील साठी होती, एक सिद्धेश पाटील साठी होती. 25ला फुल स्टॉप लागलाय धावफलकाला. SP11 सोनारपाड्याच्या 3 विकेट पडलेत. ही गुगली पुन्हा एकदा पहा. प्रिव्हियस बॉल
मी पुन्हा एकदा रोशनला विनंती करेन की आपण रिपीट पाहूयात. लास्ट ओव्हर काय गोलंदाजी केली आहे, कमालीची